सोबत काम करणाऱ्यांना सहकाऱ्यांना कुटुंबाप्रमाणे वागणूक देण्याची एक पद्धत आहे. अनेक लोक अनेक वर्ष काम करतात, त्यांना कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे वागणूक दिल्या जाते. ती भावना ठेवून पक्षाचे पदाधिकारी सोबत असतील तर यात काही गैररस्ता कामा नये असं मला वाटतं. बरोबर आहे. आपणही त्या गोष्टीचं स्वागत करताय. सक्षणा सलगर, मी आपल्याकडे येईल. सक्षणाजी, काय ना की राजकीय घडामोडींमध्ये एकमेकांच्या भेटीगाठींना केवळ कौटुंबिक भेटी म्हणून पाहिलं जात नाही. मात्र येत्या काळातल्या निवडणुका या महायुतीसाठी असतील किंवा महाविकास आघाडीसाठी असतील, दोन्ही युतींसाठी आणि आघाडीसाठी अतिशय महत्त्वाच्या निवडणुका म्हणून पाहिलं जातं. मात्र आज दोघेही बंधूंची झालेली भेट आणि येत्या काळातील मेळावा, त्या दृष्टीने देखील काही हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या पक्षाची बाजू काय, सक्षणाजी? मला आठवतं आदरणीय पवार साहेबांचा इंटरव्ह्यू सन्माननीय राज साहेबांनी घेतला होता एक 4-5 वर्षाखाली, आणि त्यावेळेस त्यांनी एक क्वेश्चन केला होता, एक प्रश्न विचारला होता की उद्धव की राज, आणि इन्स्टंटली विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं होतं ठाकरे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे, दोन भाऊ एकत्र येत असतील त्याचं वेलकम केलं पाहिजे. आणि मी स्वतः राज्य असतील, उद्धव साहेब असतील, या त्यांची जी काही भाषण स्टाईल आहे किंवा त्यांचा जो स्टँड असतो, स्पेशली राज साहेबांचा जो मराठी भाषेसाठीचा स्टँड होता रिसेंटली, अत्यंत वाखाणण्याजोगा होता. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि दोन भाऊ एकत्र असतील, येत असतील तर कुठल्याही पक्षाच्या पोटात दुखण्याचं, त्यांना इथिक्स किंवा त्याला तत्व कोण शिकवायला जात असतील तर मला महाराष्ट्राला सांगायचंय, काही लोकांनी एकमेकांचे 70,000 कोटी घोटाळे, ईडी लावली, चक्की पिसिंग म्हणलं कोणी काय, सगळ्या महाराष्ट्राला माहितीये. ते सगळेजण एकमेकाचं पोस्टमॉर्टम करून, चिरफाड करून जर एकत्र येऊ शकतात, तर दोन भावंडांनी महाराष्ट्राच्या प्रेमासाठी, महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी एकत्र आले तर त्यात वावगं काय आहे? त्याच्यामध्ये हेडलाईन्स करण्यासारखं त्याच्यावर दबक्या आवाजात चर्चा का होतीये? नाही व्हायला पाहिजे दबक्या आवाजात चर्चा, उलट मोठी चर्चा पक्ष फोडणाऱ्यावरती व्हायला पाहिजे, एकत्र येऊन महाराष्ट्राचं वाटोळ करणाऱ्यावरती व्हायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. आपण म्हणताय की पक्ष फोडणाऱ्यांवरती चर्चा व्हायला हवी, मात्र प्रत्येक पक्षानं या भेटीकडे एका वेगळ्या पद्धतीनं पाहिलं. जसं सक्षणाजी तुम्ही मगाशी बोललात की शरदचंद्रजी पवारांची झालेली मुलाखत आणि त्यातला ठळक मुद्दा आपण अधोरेखित केलात. यावेळेला शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. राजू वाघमारेजी, जर दोन बंधू एकत्र येत असतील तर त्या भेटीकडे सगळेजण सकारात्मक पद्धतीनं पाहताय, मात्र पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना म्हणजेच शिवसेना या भेटीकडे